हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 10.1 सोडवणार आहोत. कुठला आहे लेसन? तो कोड. त्यातलं 10.1 आहे. म्हणजे काही स्पेसिफिक नंबर्सला जे कोड दिलेले आहेत ते यूज करून आपल्याला जो नंबर विचारला आहे त्याच्याकरता कोड काय तयार होईल तो फाइंड करायचा आहे. आता इथे बघा, कॅट करता WYE असं दिलेलं आहे. आपण एक एक लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. कॅट करता दिलेलं आहे WYE. त्याच्यानंतर मेन करता दिलेला आहे MUL आणि डॉग करता दिलेला आहे VKS. त्याच्यावरून आपल्याला काय पाहायचं आहे? देन हाऊ विल यू राईट द वर्ड विच इज ऑपोजिट जेंडर ऑफ ऑक्स. आता ऑक्सचे ऑपोजिट जेंडर काय आहे? ते आहे काऊ. मग काऊ करता C करता कुठला वर्ड आहे इथे? W. O करता कुठला आहे इथे? बघा K आहे. आणि W करता कुठला आहे? W करता आहे C. म्हणजे हे असं पण जाईल. म्हणजे हा जर C करता W यूज केला तर W करता पण काय होणार आहे? C होणार आहे. सो W करता इथे आला आहे C. म्हणजे आन्सर काय आहे? WKC. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला सेकंड बघूयात. इन अ कोड MEN इज इक्वल टू ABC, NUT इज इक्वल टू DKB, MAT इज इक्वल टू LCD. हाऊ विल यू राईट द वर्ड टीम इन दिस कोड? आता मी हे पहिले लिहून घेते आणि मग समजवते. हे बघा, आता हे जे आपल्याला दिलेले आहेत कोड्स ते मी इथे लिहून घेतले. आता इथे बघा, तिन्हीमध्ये कॉमन कुठला आहे का? इथे MN आहे. इथे दोन ह्याच्यामध्ये T आहे. फर्स्ट आणि थर्ड मध्ये M आहे. तिन्ही ह्याच्यामध्ये एकही कॉमन नाहीये कुठलाही. तर आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण कॉमन बघूयात की हे फर्स्ट आणि सेकंड मध्ये M कॉमन आहे, सॉरी N कॉमन आहे आणि इथे पण N कॉमन आहे. मग N करता इथे काय वापरलंय? C वापरलंय. आणि ह्या दोघांमध्ये इथे कॉमन काय आहे? B आहे. म्हणजे N करता आपण काय घेणार? B घेणार. N इज इक्वल टू B. ठीक आहे, जे कॉमन आहे ते घ्यायचंय. आता सेकंड आणि थर्ड मध्ये कॉमन काय आहे? T आहे. आपण याला सर्कल करूयात अगोदर. ठीक आहे, मग T इथे जर T कॉमन आहे तर ह्या दोन मध्ये कॉमन काय आहे? D कॉमन आहे. मग आपण घेऊया T इज इक्वल टू D. त्याच्यानंतर हे दोन झाले. आता आपण ह्या दोन्हीमध्ये बघूयात, फर्स्ट आणि थर्ड लाईन मध्ये. तर इथे M कॉमन आहे. ठीक आहे, याला आता आपण डबल लाईन करूयात M करता. सो इथे डबल लाईन M करता केली म्हणजे M करता इथे पण मग ह्या दोन मध्ये कॉमन दोन कडे काय आलंय? तर इथे C आलेलं आहे. म्हणजे आपण M इज इक्वल टू काय घेणार? C घेणार. आता उरलेलं, आता याला TEMA आपल्याला हवाय आणि E पण हवाय. मग E करता इथे लेफ्ट आउट काय राहिलंय? A राहिलाय. मग इथे E करता आपण A घेऊयात. आणि A करता इथे काय राहिलंय? बघा फक्त L बाकी राहिलाय. सो इथे A करता आपण L घेऊयात. ठीक आहे, आणि U करता काय येईल इथे? मग K येईल. U इज इक्वल टू K. म्हणजे आता सगळ्याचे वर्ड मिळाले आपल्याला, कोड मिळाले. मग टीमचा काय येईल? T करता बघा काय आहे? D आहे. E करता A आहे. A करता L आहे आणि M करता C आहे. सो ऑप्शन काय आलाय? DALC. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा, DALC. चला थर्ड क्वेश्चन बघूयात. इन अ कोड द वर्ड कार्ट इज रिटर्न ॲज क्रेटा, CRAT आहे. ठीक आहे, बोर्ड इज रिटर्न ॲज BLODO, सिंग इज रिटर्न ॲज SNIGI. हाऊ विल यू राईट द वर्ड REST म्हणजे रेस्ट इन द सेम कोड? आता इथे बघा, CART मध्ये A डबल टाइम घेतला म्हणजे R इकडे शिफ्ट केला आहे. लिहून दाखवते मी. थर्ड मध्ये इथे बघा, कार्ट मध्ये काय केलेलं आहे? CART मध्ये काय केलेलं आहे? C लिहिला आहे. R जो आहे तो इथे शिफ्ट केला आहे. A लिहिला आहे आणि अजून एकदा A लिहिला आहे. म्हणजे A 2 टाइम्स इथे वाढवलाय आणि पहिला फक्त हा इकडे शिफ्ट केलाय. बरोबर. तसंच बोल्ड मध्ये काय केलंय? BOLD मध्ये. मग आता ह्याच्याप्रमाणे आपण करूयात. B लिहिला, थर्ड लेटर काय आहे? L इकडे आपण शिफ्ट केला, O लिहिला, D लिहिला आणि O लिहिला. बरोबर आहे, इथे आलं हे. मग आता डायरेक्ट आपण कशा करता करूया? रेस्ट करता करूया. मग रेस्ट करता काय केलं असेल? रेस्ट करता काय येईल? मग पहिले R येईल, S इकडे शिफ्ट होईल, S आणि 2 टाइम्स कुठला वर्ड घ्यायचा आहे? E घ्यायचा आहे. सो ETE म्हणजे काय येणार आहे? RSETE. कुठला आहे ऑप्शन बघा? RSET थर्ड ऑप्शन. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन अ कोड F इज E, D इज C, V इज U. हाऊ विल यू राईट द वर्ड पर्सन इन दिस कोड? चला हे पण आपण लिहून घेऊ आधी. हे बघा, आता हे लिहून घेतलंय. आता F वर्ड हा ABCD मध्ये कुठल्या नंबरला आहे? ABCDEF 6 नंबरला आहे.
बरोबर. ई वर्ड कुठल्या प्लेसला आहे, आता इज इक्वल टू ई लिहिलंय, मग ई वर्ड कुठल्या प्लेसला आहे, 5th प्लेसला आहे. तसंच आपण पुढचं बघूया. डी कुठला आहे, ABCD 4th प्लेसला आहे. सी कुठल्या प्लेसला आहे, मग 3rd प्लेसला आहे. म्हणजे एक एक प्लेस कमी होत आहे बघा. इथे 6 -1 केल्यावर 5 येते, 4 -1 केल्यावर 3 येते. बी कुठल्या प्लेसला आहे, 22 प्लेसला आहे. इज इक्वल टू यू कुठल्या प्लेसला असेल, मग 21 प्लेसला. आता हे बघा, हे जेव्हा तुम्ही इंटेलिजन्स टेस्ट ह्याचा काही प्रश्न आला तर पहिले तुम्ही एक्झाम मध्ये तुम्हाला जे रफ पेज मिळेल ते ABCD लिहून घ्यायचे Z पर्यंत आणि त्याला खाली नंबर देऊन घ्यायचे. म्हणजे हे तुम्हाला फाइंड करायला सोपं पडेल, पटकन तुम्हाला हे नंबर मिळतील जर असा काही क्वेश्चन आला तर. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे फाइंड, मग पर्सन करता कुठला असेल. हे बघा, A करता 1 आहे. ठीक आहे, आपण इथे लिहून घेऊया. B करता 2 आहे, C करता 3, D करता 4, E करता 5, F करता 6. हे मी लिहून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं तुम्ही एक्झाम मध्ये पण लिहून घ्यायचंय म्हणजे तुम्हाला हे पटकन सॉल्व्ह करता येईल. आता बघा, पर्सन करता P करता आपण काय वर्ड घ्यायचा आहे. P हा कितवा वर्ड आहे बघा, इथे किती नंबरला आहे, 16 नंबरला. म्हणजे त्याच्या आधीचा पुढचा आपल्याला 15 नंबरचा घ्यायला लागेल. म्हणजे काय घ्यायला लागेल, O घ्यायला लागेल. मग P जो आहे 16ला, त्याच्याबरोबर येणार आहे O 15 नंबरचा. ठीक आहे, पर्सन झालं. PE. आता E घ्यायचा आहे आपल्याला. मग E इज इक्वल टू, E कितवा आहे, 5 आहे, म्हणजे आधीचा घ्यायला लागेल 4. सो E इज इक्वल टू D, 5 आणि 4. त्याच्यानंतर R आहे. R करता बघा 18 आहे, म्हणजे आधी काय घ्यायला लागेल, त्याच्या Q घ्यायला लागेल. R इज इक्वल टू आपल्याला Q घ्यायला लागेल. पर्सन, आता S इज इक्वल टू, मग S जर 19 आहे तर आधी त्याच्या काय घ्यायला लागेल, R घ्यायला लागेल. तर पुढचा नंबर काय आहे, PERSON. आता O च्या आधी कुठला येतो, कुठला नंबर येतो, N येतो. तर हे पण बघायची गरज नाही, हे नंबरही बघायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. तुम्हाला आता इथे आतापर्यंत माहित झालंय की P जो नंबर आहे त्याच्या आधीचा नंबर घेतलाय, प्रिव्हियस नंबर घेतलाय, सॉरी लेटर घेतलंय. मग PER झालं, SO झालं, आणि काय आहे शेवटचं, N आहे. मग N च्या आधी काय आहे, M आहे. म्हणजे आपला काय तयार झाला वर्ड, ODQRNM. ठीक आहे, मग हा ऑप्शन बघा कुठे आहे, इथे ODQRNM. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, GOD इज इक्वल टू HPE, NEET इज इक्वल टू OFBU, RT इज इक्वल टू JU. हाऊ विल यू राईट द वर्ड एट इन दिस कोड. आता इथे बघा, सॉल्व्ह करायची पण गरज नाही. G नंतर H येतो, बरोबर. O नंतर P येतं, D नंतर E येतं, म्हणजे पुढचं लेटर लिहिलेलं आहे. N नंतर काय येतं, O येतं, E नंतर F येतं. तसंच मग आपण 8 करता आपण डायरेक्ट लिहू शकतो. E नंतर काय येतं, F येतं. ठीक आहे, I नंतर काय येतं, J येतो. G नंतर काय येतं, H येतं. ठीक आहे, G करता आपण H बघा घेतलेलं आहे. H नंतर काय येतं, H नंतर I येतं. आणि T नंतर काय येतं, T नंतर येतं U. म्हणजे काय वर्ड तयार झालाय, FJHIU. इथे बघा ऑप्शन FJHIU, फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला, 6th वन बघूयात. इन अ कोड द वर्ड फार्मर इज रिटन ॲज AMRFRE. हाऊ विल यू राईट द वर्ड पिकल इन द सेम कोड. आता हे समजा फार्मर आपण ह्याला असे नंबर देऊन घेतले, तर जो पुढचा लेटर त्यांनी लिहून दिलाय ते काय आहे, AMRFRE. ठीक आहे, हे लेटर त्यांनी लिहून दिलंय. मग आता त्यांनी सिक्वेन्स कुठला फॉलो केलाय, A इथे 2 आहे, तो इथे 1 ला आणलाय. मग आता इथे आपण A ला 2 नंबर लिहून घेऊ, जे नंबर आहे ते लिहून घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर M ला आहे 4 नंबर, R ला आहे 6 नंबर, F ला आहे 1, परत R ला आहे 6, आणि E ला कुठला आहे, E ला आहे 5. मग ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय सांगितलंय, पिकल, PICKLE. मग हे पण 1 to 6 आहेत. मग ह्याचा कसं तयार होणार आहे, 2 नंबरला काय येणार आहे, 1 2 3 4 5 6. म्हणजे 2 नंबरचा लेटर पहिले येणार आहे. मग कुठला येणार आहे, ते I येईल. थोडंसं चुकलं बघा इथे. इथे R ला 2 नंबर आहेत बघा, 3 आणि 6. तर इथे 2 4 6 आणि 1 नंतरच्या R ला 3 नंबर घ्यायचा आहे. म्हणजे त्याप्रमाणे पण आपण पिकलचं तसंच लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मग आता 2 नंबरला येणार आहे I, 4 नंबरला आहे K, 6 नंबरला आहे E, त्याच्यानंतर
1 नंबरला आहे पी, 3 नंबरला काय आहे इथे सी आणि 5 नंबरला आहे एल. सो येणारे IKEPCL. इथे ऑप्शन बघा, थर्ड ऑप्शन आहे IKEPCL. सो हा मार्क करा. 7 नंबरला क्वेश्चन बघा, इन अ कोड S इज इक्वल टू N, स्मॉल लेटर्स घेतले थे, Y इज इक्वल टू T अँड J इज इक्वल टू E. हाऊ विल यू राईट द वर्ड पिन इन दिस कोड? चला हे बघा, आता ह्याचं लिहून घेतलं, S इज इक्वल टू N, Y इज इक्वल टू T आणि J इज इक्वल टू E. आता S नंबर कुठल्या ह्याला आहे बघा, S लेटरला नंबर कुठला आहे 19. सो इथे 19 घेऊन घेऊ आपण. आणि 19 इज इक्वल टू N किती नंबरला आहे बघा 14. तो 14 कधी येईल मग, जेव्हा आपण 19 मायनस 5 करू तेव्हा 14 येईल. ठीक आहे. आता वायचा नंबर काय आहे 25 आणि टीचा नंबर काय आहे, टीचा नंबर आहे 20. मग हे पण कधी मिळालं आपल्याला, जेव्हा आपण 25 मायनस इथे 5 केले तेव्हा 20 मिळालंय. जेचा नंबर आहे 10, ईचा नंबर आहे 5. म्हणजे इथे पण म्हणजे 5चा गॅप आहे बघा दोन्ही नंबरमध्ये. मग तसंच आपण पिनचं पण लिहू शकतो. मग पी कुठल्या नंबरला आहे बघा, पी आहे 16. मग 16 मायनस 5 केल्यावर काय येणार आहे, 16 मायनस 5 केल्यावर येणार आहे 11. मग 11 नंबरला कुठला लेटर आहे के, म्हणजे पी इज इक्वल टू के येईल. त्याच्यानंतर पिन विचारलंय ना, मग आय कुठल्या नंबरला आहे 9. मग 9 मायनस 5 केल्यावर 4 येतं. मग 4 नंबरला काय आहे ABCD, डी आहे. आणि एन कुठल्या नंबरला आहे 14. मग 14 मायनस 5 केल्यावर किती येतं 9 इज इक्वल टू 9. मग 9 नंबरला कुठलं लेटर आहे, 9 नंबरला आहे आय. सो काय येणार आहे मग KDI, हा ऑप्शन असणार आहे. कुठलं येते बघा KDI, फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड LET इज इक्वल टू BCD, TAP इज इक्वल टू FHB, LAG इज इक्वल टू JKM. हाऊ विल यू राईट द वर्ड गेट इन दिस कोड? आधी आपण हे लिहून घेऊयात. चला हा क्वेश्चन पण बघा, हा सेकंड क्वेश्चन सारखाच आहे जो आपण सोडवला. आता ह्या फर्स्ट 2 लेटर्समध्ये आपण कॉमन काय बघूयात. तर इथे कॉमन काय आहे बघा T कॉमन आहे. ठीक आहे. मग ह्या दोन ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, B कॉमन आहे. म्हणजे T इज इक्वल टू काय आलं, B आलं. आता ह्या दोनमध्ये कॉमन बघा काय आहे, A कॉमन आहे. इथे दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, ओके बुकमध्ये बघा तुमच्या इथे आता ए करता कॉमन इथे काहीच नाही आहे. तर हे थोडंसं चुकल्यासारखं वाटतंय. इथे या दोन्हीतले वर्ड पाहिजे, म्हणजे ह्याच्यातले जसं आपण सेकंडाला बघितलं तसं आता मी इथे HK आणि C हवे, हे JKM हे चुकलेलं आहे. असं जर तुमच्या एक्झाममध्ये झालं तर ह्याचे मार्क तुम्हाला मिळून जातात. सो घाबरू नका. आता इथे बघा HKC इथे घेतलं तर ह्या दोन्हीमध्ये म्हणजे ए आणि ए इथे कॉमन आहे. तर ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, FHB आणि HKC मध्ये H कॉमन आहे. सो ए करता काय येईल, H येईल. आता फर्स्ट आणि थर्डमध्ये L कॉमन आहे आणि मग फर्स्ट आणि थर्डमध्ये इथे काय कॉमन आहे बघा, C कॉमन आहे. सो L करता येईल C. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय राहतं इथे, मग L झालं, E झालं. E करता काय मग इथे, E करता आहे D. सो E इज इक्वल टू D येईल. ठीक आहे. हे आपले झाले, C आपले झाले घेऊन. ठीक आहे. H पण आपलं झालं. त्याच्यानंतर अजून काय राहतंय, G राहतंय. G करता आता इथे काय बाकी आहे, तर इथे K बाकी आहे. मग इथे आपण G करता घेणार आहे K. सो इथे गेट तिथे आपल्याला वर्ड हे सगळे मिळालेत. मग G करता काय येणार आहे K, E करता येणार आहे D आणि T करता येणार आहे B. सो आन्सर आहे KDB. इथे आन्सरच नाही आहे बघा, इथे कुठे आन्सरच नाही आहे. आपला आन्सर आलाय KDB आणि तेच बरोबर आहे. ठीक आहे. सो हा पूर्ण क्वेश्चनच चुकलेला आहे, जे ऑप्शन पण चुकलेले आहेत. त्यामुळे हा असा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये येणार नाही. आला तरी ते नंतरचे मार्क तुम्हाला फुल मिळतील. ठीक आहे. चला आता आपण 9 क्वेश्चन सोडवायला घेऊ. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तो पण तसाच आहे सेम. इफ इन अ कोड SUN इज इक्वल टू XYZ, TN इज इक्वल टू YWV, BUT इज इक्वल टू ZWK. आता इथे बघा, इथे सेम दिसतंय, इथे वरती वेगळं झालं. ते पूर्ण JKM पूर्ण वेगळे दिले होते वर्ड्स, त्यामुळे हा प्रश्नच चुकलेला आहे. तसं इथे नाही, त्यामुळे ह्याचा आपल्याला आन्सर पटकन फाईंड करता येईल. तर आपल्याला कशा करता वर्ड फाईंड करायचा आहे, सेट करता. सो इथे लिहून घेऊ आपण. चला आता इथे बघा, पहिल्या दोन ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, N आणि N आहे. आणि ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, Y आहे. सो इथे आपण ह्याला
अशी लाईन मारूयात. म्हणजे आपल्याला कुठला वर्ड मिळाला एन करता, एन इज इक्वल टू वाय. त्याच्यानंतर दुसऱ्या दोनमध्ये कॉमन काय आहे, इथे टी कॉमन आहे आणि इथे दोनमध्ये कॉमन काय आहे, डब्ल्यू कॉमन आहे. सो टी करता आपल्याला काय वर्ड मिळाला, लेटर मिळालं डब्ल्यू. त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्डमध्ये म्हणजे ह्या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे बघा, यू कॉमन आहे. सो इथे यू लिहून घेऊ आपण. आणि मग ह्या फर्स्ट आणि ह्याच्यात थर्डमध्ये काय कॉमन आहे, झेड कॉमन आहे. सो यू इज इक्वल टू काय झालं, सॉरी यू इज इक्वल टू झालं झेड. ठीक आहे. आता राहिलं काय आहे, यू झालं आपलं. यूला इथे आपण सर्कल करूयात, झेडला सर्कल करूयात. ठीक आहे. आता राहिलं काय, ई राहिलं. तर ई करता इथे काय राहिलंय, व्ही राहिलंय. सो ई करता येईल व्ही. त्याच्यानंतर इथे बी राहिलंय, बी करता इथे काय राहिलंय, के. सो बी इज इक्वल टू येईल के. ठीक आहे. झालं सगळं झालं. तर आपल्याला काय करता सेट करता हवंय. एस राहिला बघा. एस करता इथे काय आहे, एक्स आहे. एस इज इक्वल टू एक्स. सो इथे येणार आहे मग एक्स. ई करता आलंय व्ही आणि टी करता आलंय डब्ल्यू. सो आन्सर आलंय एक्स व्ही डब्ल्यू. सो इथे क्वेश्चन 4 मार्क करा, एक्स व्ही डब्ल्यू. चला लास्ट क्वेश्चन बघूयात. इन अ सर्टन कोड लँग्वेज COT इज रिटर्न ॲज 357, TOP इज रिटर्न ॲज 513 and TAP is written as 431. Then how to write COAT in the same language? Letters and numerals are not in order. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे फक्त नंबर्स, लेटर्सच्या ऐवजी नंबर दिलेले आहेत. मग आता फर्स्ट 2 मध्ये कॉमन काय आहे, ओ कॉमन आहे. इथे 5 पण कॉमन आहे, 3 पण कॉमन आहे. मग आता कुठला घ्यायचा आपण, जो आता पहिला आलाय 5 तो घेऊयात आपण. ओ इज इक्वल टू 5. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा टी, इथे टी पण आहे आणि पी पण आहे. मग कुठला लेटर घ्यायचा आहे इथे आपण, तर टी करता इथे फर्स्ट याला इथे 3 आलाय आणि पी करता आपण काय घ्यायचा इथे मग 1 घ्यायचा आहे. कारण इथे पी करता, ओके आता इथे बघा फर्स्ट आणि थर्डमध्ये टी कॉमन आहे. ठीक आहे. आणि टी करता इथे दोन्ही फर्स्ट आणि थर्ड मध्ये इथे काय कॉमन आहेत, 3. सो इथे आपण टी करता 3 घेऊ शकतो. ठीक आहे. ओ आणि टीचं झालं. आता पी करता कुठला घ्यायचा आहे, इथे दोन्हीकडे पी आहे आणि इथे पण दोन्हीकडे 1 कॉमन आहे. सो हा आपण नंबर घेऊ शकतो. टी करता आपण ऑलरेडी 3 घेतलाय, सो तो घेऊ शकत नाही. म्हणून पी करता काय घेऊयात, 1. मग इथे तर राहिलंय काय बाकी बघा, सी राहिलाय आणि इथे 7 राहिलाय. सो सी इज इक्वल टू काय येईल, 7 येईल. त्याच्यानंतर अजून काय राहिलंय, ओ झालं, टी झालं, पी झालं, सी झालं, ए राहिलाय. आता मग ए करता इथे काय आहे, 4 राहिलाय. इथे 3 आणि घेऊन झाला. सो ए इज इक्वल टू 4. ठीक आहे. चला आता लिहून घेऊयात आपण. सी इज इक्वल टू काय आहे, 7, ओ इज इक्वल टू 5, ए इज इक्वल टू 4 आणि टी इज इक्वल टू 3. ठीक आहे. परत एकदा समजावून सांगते हा क्वेश्चन मी. इथे पहिले मी फर्स्ट आणि थर्ड आपण घेऊयात. ठीक आहे. फर्स्ट आणि थर्डमध्ये कॉमन काय होतं, फक्त टी कॉमन होता. तसंच इथे फर्स्ट आणि थर्डमध्ये कॉमन काय होतं, 3 कॉमन होता. सो आपण तो टी करता 3 घेतला. फर्स्ट आणि सेकंडमध्ये ओ कॉमन होता आणि इथेच फर्स्ट आणि सेकंडमध्ये काय कॉमन आहे, 5 कॉमन आहे. सो इथे ओ करता आपण 5 घेतला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय कम्पेअर केलं, सेकंड आणि थर्ड. तर सेकंड आणि थर्डमध्ये इथे काय कॉमन आहे, पी कॉमन आहे. टी आपला ऑलरेडी घेऊन झालाय, पी कॉमन आहे. इथे तसंच काय कॉमन राहिलंय, 1 आणि 1 राहिलाय. सो आपण पी करता 1 घेतला. आणि मग हे जे उरलेले नंबर होते सी आणि ई, त्याच्याकरता आपण म्हणजे जे लेटर्स होते त्याच्याकरता उरलेले नंबर आपण घेतले. ठीक आहे. त्यामुळे हे कोड करता आलंय 7, 5, 4, 3. सो इथे ऑप्शन बघा, सेकंड ऑप्शन मार्क करा. चला इथे आपला प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज 10.1 संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.